विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी मराठी विषयातील कविता क्रमांक 4 रे थांब जरा आषाढ घणा बाभ बोरकर लिखित चैत्र पुणव या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता घेतलेली आहे. तर आज ही कविता आपण पाहूया. निर्मिती प्रमुख प्राध्यापक वट्टमवार JU. या निसर्गवादी कवितेमध्ये कवी बाभ बोरकरांनी निसर्गाचं कसं ओथंबून वर्णन केलेलं आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा या कवीचा परिचय घेऊ. श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार, पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवणीत. कवितेचे संस्कार. लहानपणापासूनच निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेची मध्यवर्ती विषय. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहे. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे. 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कविता संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला. त्यांचे गीतार, चैत्र पुणव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी हे काव्यसंग्रह, कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच मावळता चंद्र, अंधारातली वाट, भावीन, प्रियदर्शनी, समुद्राकाठची रात्र इत्यादी ललित साहित्याची पुस्तके सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सासाई या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या रे थांब जरा आषाढ घणा या कवितेत काव्यही तितकेच ओतप्रोत भरलेले आहे. आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहू बाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेले आहे. हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेली रंगीबेरंगी जादूची किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटते. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेते, शेतात चाललेली आवते, वेळूंची बेटे, फुललेला केवढा, सोनचाफा, लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल. रत्नजडित पंखाच्या फुलपाखरांचे थवेसुद्धा पाहता येईल. पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्री मिट्ट काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याची सुखसंवाद साधता येईल असे कवीला वाटते. म्हणून कवीने या कवितेमध्ये आषाढ घणाला थांबण्याची विनंती करतो. आता कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहू. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनामुळे कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले. अभिव्यक्तीच्या या आवश्यकतेनुसार कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण केलेल्या माधुर्याचा आस्वाद घेताना आपण जणू चकितच होऊन जातो असा भास कवितेत निर्माण झालेला आहे. कवितेच्या पहिल्यांदा ओळी पाहूया. रे थांब जरा आषाढ घणा बघू दे दिटी भरून तुझी करुणा, कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली आवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा. पहा, कवीनं किती सुंदर आषाढातला वर्णन केलेलं आहे. मराठी महिन्यानुसार चौथा महिना हा जो तो असतो तो आषाढ म्हणलं. आणि या आषाढामधला निसर्ग कवीनी भरभरून वर्णिलेला आहे. कवी म्हणतो की रे थांब जरा आषाढ घणा, क्षणभर थांब, कारण हा निसर्गात झालेला बदल
पहा थोडा, आम्हाला पाहू दे, डोळे भरून पाहू दे, कारण तुझीच हे किमया आहे. बघू दे दिठी. दिठी म्हणजे विद्यार्थी मित्र हो, दृष्टी किंवा नजर या सुद्धा अर्थाने पाहू शकू. म्हणून हे आषाढ घणा तू थांब आणि दिठी भरून तुझी करुणा. पहा, समोरच्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येईल की आषाढातील हे मेघ भरलेले आहेत, ओथंबून आलेले आहेत. काही क्षणातच हा वर्षाव होणार आहे. तर म्हणून कवी विनंती करतो की हे मेघा, हे घणा तू थोडा थांब आणि हे दृष्टी भरून पाहू दे, तुझी निर्मिती जी आहे ती पाहू दे. म्हणून बघू दे दिठी भरून तुझी करुणा. दृष्टी आहे, तुझी दया, तुझ्या कृपेने हे सर्व निर्माण झालेलं आहे ते मला पाहू दे. कोमल पाचूंची ही सेते. कवी पुढे म्हणतात की कोमल पाचू. कोमल पाचू, पाचू म्हणजे हिरवा रंगाचा रत्न. ही पाचूची ही सेते आहेत. सेते आपण बाजूला पाहतो पहा की ही जी हिरवीगार ती शेतीची निर्मिती झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे की तुझ्या कृपेने, तुझ्या दृष्टीने, तुझ्या नजरेने हे सर्व झालेलं आहे. तुझ्या दयेमुळेच हे सर्व साकारलेलं आहे. तुझी कृपा जर झाली नसती तर ही पाचूची राणे पाहता आली नसती. म्हणून प्रवाळ माती मधली अवते. प्रवाळ माती याचा अर्थ की लाल रंगाची. लाल रंगाची ही जी माती होती त्या शेतामध्ये आवते. आवतेचा अर्थ की शेतकरी नांगरणी करून पेरणी केलेला आहे ते दिवस. प्रवाळ माती मधली आवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे. पहा, खालच्या चित्रामध्ये दिसून येत आहे की निसर्ग भरभरून पाहता येईल असा तयार झालेला आहे जणू. वेळूंची बेटे. ही वेळूंची बेटी कशी आहेत? त्या तुझ्याच पदविन्यास खुणा. पदविन्यास खुणा याचा अर्थ की पाऊल खुणा. तुझीच ओळख आहे, तुझीच निर्मिती आहे, तुझीच कृपा आहे, तुझीच दया आहे. तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने, तुझ्या दृष्टीने हे सर्व निसर्ग बहरलेला आहे, साकारलेला आहे. जणू पांगच फेडावं असं तुझं हे रूप आहे. म्हणून हे घणा थांब जरा, हे पहा, तुझी ही सर्व निर्मिती पाहून घे. त्याच्यामधले जर निसर्गामधले झालेला बदल. प्रवाळ माती अगोदर होती आणि ती आता कशी भरलेली आहे तुझ्या दर्शनाने, तुझ्या आगमनाने. जणू तुझ्या पाऊल खुणाच आहेत असं तुझं रूप आहे. म्हणून तू पाहून घे आणि मला पण पाहू दे असं कवी म्हणतात. पुढची ओळ पाहू या कवितेची. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुले ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. कवी म्हणतात रोमांचित ही. रोमांचित म्हणजे अंगाला शहारे आणणारी सुखद अशी घटना. आणि कशी आहे ती सुखद घटना? गंध केतकी. पाऊस पडल्यानंतर जसा गंध येतो तसा या आषाढामध्ये केतकीची पाने जी आहेत, फुले आहेत, ती त्याच्यामुळं रोमांचित झालेला आहे हा निसर्ग. फुटे फुले ही सोन चंपकी. बघा खालच्या चित्रामध्ये पाहतो की हा सोन चाफा आहे, जणू डोकावतच आहे, आपल्याला जणू पाहतच आहे असं कवीला जाणवत आहे. म्हणून कवी म्हणतात की रोमांचित करणारी, ही अंगाला शहारे आणणारी आहे. कोण आहे? गंध केतकी. केतकीच्या बनात ही जी फुले आहेत ती गंध निर्माण करणारी आहेत आणि हा निसर्गाचा आस्वाद घ्यावा असं वाटत आहे. फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी.
ही जाईची छोटी 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 रूपे जणू काही लाजून काजून समोर पाहत आहेत की काय, तुझं चोरुणी बघती पुन्हा पुन्हा, हे घणा तुझ्याकडे पाहती पुन्हा पुन्हा. किती रे तुझे हे रूप, आणि काय रोमांचित करणारी आहे. गंध केतकी पहा, सोन चंपकी पहा, जाईजुई पहा, हे किती भरून आलेले आहेत. आणि कशामुळे रे, तुझ्याच कृपेने हा निसर्ग बहरलेला आहे. म्हणून कवी पुढच्या ओळीत म्हणतात कवी की उघड गगन. आता काय हो की गगन उघड आता तो, हे पहा दिलखुलास पहा, कर घडीभर आसर. आता थोडा वेळ धर आकाशा, हे थोडा वेळ थांबतो, उघडीप पाऊस तुझी. आता जी आहे ना ते उघडीप थांब. कधी अधूनमधून पावसाच्या सरी येतात ना, तो भा. कर घडीभर आसर, थोडं थांब आता, थोडा वेळ थांब आणि पहा भरून हे आकाश, हे गगन कसं भरून आलेलं आहे. कर घडीभर आसर आणि खुले कर वासरमणीचे घर. उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासरमणी घर. वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. उघड गगन, हे आकाश, हे पहा थोडं, घडीभर आसर. तू काय कर की उघडीपची पावसाची झालेली आहे, थोडा वेळ आकाशातलं हे दृश्य पाहून घे आणि खुले कर वासरमणीचे घर. आपण खालच्या चित्रात पाहतो वासरमणी म्हणजे सूर्याला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे कवीनी. सूर्य कसा पहा डोकावतंय, थोडं सूर्याची आज उगवण पाहतो, कसा सूर्योदय झालेला आहे. खुले कर वासरमणीचं घर. तू जर थांबलास, थोडी जर तुझी किमया झाली, तुझी जर उघडझीप झाली, तर मग पाहून घे आकाशातला झालेला बदल, निसर्गात झालेला बदल, आणि वासरमणीचं घर थोडं खुलं कर आणि त्याचं दर्शन होऊ दे. वाहू दे या तव किमयेवर. आता काय करतो, तुझी किमया म्हणजे जादू, आणि तुझी ही जी किमया आहे, दाखव तुझी किमया जी आहे ती पाहू दे. वाहू दे या तव किमयेवर. तव म्हणजे तुझी किमया, तुझी जादू पाहू दे. कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. जणू काय हळदीच्याच रंगाचा कोवळं जे ऊन आहे, पिवळसर ऊन आहे, ते पाहू दे. सगळ्यांना त्याचा अनुभव घेऊ दे. म्हणून हे घणा, आषाढ घणा, तू पाहून घे निसर्गातला झालेला बदल. किती सुंदर अशी कल्पना कवींनी केलेली आहे. पुढे कवी म्हणतात, पुढच्या ओळीमध्ये पाहू. कणस भरू दे जीवस दुधाणे, देठ फुलांचा अरळ मधाणे, आणि कंठ खगांचा मधु गाणाणे, आणीत शहारा तृणपर्णा. कवी किती सुंदर कल्पना केलेली आहे बघा प्रस्तुत ओळीतून. कणस भरू दे, कणीस, हे बाजूचं दाखवलेलं जे कणीस आहे ते जीवस दुधाणे म्हणजे पौष्टिक जे दूध आहे. हे जे दाणे आहेत, कणसाची दाणे जी आहेत ती पौष्टिक आहेत, आणि जीवस म्हणजे पौष्टिक अशी दाणे भरलेली आहेत, दुधाणं भरलेली आहेत. देठ फुलांचा अरळ मधाणे, फुलांचे देठसुद्धा मधाणे जणू भरलेला आहे असा भास निर्माण होतो. कंठ खगांचा मधु गाणाणे. कंठ खगांचा, खग म्हणजे पक्षी. बघा समोर दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला पाहता येईल की हा सुंदर असा पक्ष्यांचा कंठ आणि त्यांचा गाण, सुंदर असं त्याचं मधुर स्वर आपल्याला पाहता येईल. म्हणून कवी म्हणतात की कंठ खगांचा मधु गाणाणे, आणीत शहारा तृणपर्णा. गवताचे पाते आपण पाहतो आहे खाली,
की गवताची पातेही सुद्धा सुंदर अशी दिसत आहेत. पक्ष्यांचा हा स्वर, हे भरलेली ही दुधाची कणसं, पौष्टिक असं बनलेले ही दाणे, हे सगळं जे बदल आहे, निसर्गातला बदल आहे, हे तुझ्या किमयेने आहे, तुझ्या दृष्टीने आहे, तुझ्या नजरेने आहे. म्हणून हे घणा, आषाढातील घणा, हा जो माझ्या निसर्गात झालेला जो बदल आहे ते भरभरून पाहू दे, भरभरून आस्वाद घेऊ दे. म्हणून कवी म्हणतात की कणस भरू दे जीवस दुधाणे, देठ फुलांचा अरळ मधाणे, कंठ खगांचा मधुगानाने, आणित शहारा तृणपर्णा. पुढच्या ओळी पाहूया. कवी म्हणतात, आश्लेषांच्या तुषार स्नानी. आश्लेषा हे नक्षत्र आहे आणि या आश्लेषामध्ये अधूनमधील सरी कोसळतात. तुषार स्नानी म्हणजे शिंतोडे, छोटं छोटं जसं काही त्या तुषार स्नानाने स्नानच करून भिजलेले आहे की काय. आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी. पिसोळी, पिसोळी म्हणजे फुलपाखरे. फुलपाखरू छान किती दिसते, असं जे म्हटलेलं आहे कवींनी, खरंच आहे. फुलपाखराचा तो रंग कोणी भरला. म्हणून कवी म्हणतात की भिवून पिसोळी थव्या थव्यांनी. जणू काय ही फुलपाखरांची थवे आणि त्याची नाना छटा रंग उधळण खरंच मोहून टाकणारी आहे. निसर्गातलं सौंदर्य भरभरून पाहणार आहे. म्हणून भिवून पिसोळी आणि थव्या तव्याने, रत्नकळा उधळीत माध्यानी. रत्नकळा उधळीत माध्यानी, न्हाणोत इंद्रवर्णात वणा. इंद्रवर्ण निळा रंग च हे रत्न जसं असतं तसं हे निसर्ग निळ्या रंगानं भरून उरलेलं आहे. आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी, रत्नकळा उधळीत माध्यानी, न्हाणोत इंद्रवर्णात वणा. किती सुंदर असं वर्णन प्रस्तुत कवितेत कवी बोरकरांनी केलेली आहे. म्हणून कवी म्हटलेलं आहे की पुढच्या ओळीत पाहूया आपण. काळोखाची पीत आसवे. पहा, सकाळ आणि संध्याकाळचं दोन्हीचंही वर्णन कवीनं इथं केलेलं आहे. काळोखाची पीत आसवे. काळोखाची पीत म्हणजे काळोख, पीत आसवे, जणू संध्याकाळी ही जी पिऊण, पीत म्हणजे पिऊण आसवे अश्रू गाळत आहेत. पालवीत उमलता काजवे, करू दे मज हितगूज त्या सवे, निरखित जळातील विधू वदना. ही रात्रीची सुद्धा निर्मिती कशी आहे पहा थोडं. ही जी झाडे आहेत त्या झाडावर छोट्या छोट्या पालवीमध्ये काजव्यांची थवे आहेत. काजव्यानं हे सर्व रात्र सुद्धा कशी वाटती, विधुवदनासारखी वाटते. विधुवदना म्हणजे चंद्रबिंब. चंद्रबिंबाच्या या प्रकाशात रात्री जणू हितगूज करीत आहेत की काय काजवे, असा भास निर्माण होतो. म्हणून कवी म्हणतात की काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. या काळोखात सुद्धा या काजवांचा प्रकाश मोहून टाकणारा आहे. म्हणून करू दे मज हितगूज त्या सवे. अशा या काजव्यांशी मला हितगूज साधू दे, मला सांगू दे हे निसर्गाचं सौंदर्य काजव्यांना. आणि निरखित जळातील विधुवदना. स्वच्छ असं निळसर पाणी आहे, न्याहाळण्यासारखं पाणी. आणि या स्वच्छ अशा रात्रीच्या प्रकाशामध्ये चंद्रबिंबाच्या पाणीसुद्धा, पाण्यामध्ये हे चंद्रबिंब मला पाहू दे. हे घणा, आषाढ घणा, ही तुझी ही किमया फारच अद्वितीय आहे, सुंदर आहे. म्हणून कवींनी
या आषाढातल्या निसर्गाचं वर्णन करताना म्हणतात की हे गणा थोडा थांब आणि या निसर्गाचा आस्वाद घेऊ दे, निसर्गात झालेला बदल थोडा पहा आणि तुझ्या या थांबण्यामुळे आषाढ मासातील निसर्गाला जणू चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटलेलं हे निसर्ग सौंदर्य पाहू दे. आणि जर तुलाही पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर तू क्षणभर थांब आणि निसर्गात झालेला ही जादूची किमया, ही पाहण्याची संधी तुला प्राप्त झालेली आहे, हे पाहून घे, असं विनवणी कवींनी या मेघाला करत आहेत, या घणाला करत आहेत. इथं कविता संपलेली आहे. आपण आता कृतीकडे वळूया. कृती पहा. आपण 1-2 वेळेस पूर्ण कविता गाऊन पाहायची आणि पुस्तकात दिलेली कविता वाचून गाऊन पहा. त्यानंतर आपल्या वहीमध्ये कृती सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कृती आहे कवीने आषाढ घणाला करायला सांगितलेली कामे, ती लिहायची आहेत. त्यानंतर 2 आषाढ घण घडीभर थांबल्यावर घडणाऱ्या गोष्टी आपल्याला 4 रूपात सांगायचं आहे. त्यानंतर दुसरी कृती पाहूया. आपण या प्रस्तुत कवितेचं रसग्रहण करायचं आहे आणि त्या रसग्रहण कशा पद्धतीनं केलेलं आहे ते वहीत लिहून दाखवा. त्यानंतर अभिव्यक्ती पाहूया. आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा. त्यानंतर आषाढ घणाचे आगमन झाले नाही तर निसर्गात काय काय बदल होईल या विषयावर निबंध लिहा. विद्यार्थी मित्रहो, याशिवायही या पुस्तकात दिलेला उपक्रम, त्यानंतर या कवितेचे प्रकट वाचन लयित करा आणि इतरही कृती सोडवून आपल्या वहीमध्ये ठेवा आणि पुन्हा नंतर आपल्याला पाहूया. धन्यवाद. थांबवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.